साठवून ठेवावीत अशी ही दृश्य असतात गणेश विसर्जन मिरवणुकीची। आणि खास करून मुंबईतल्या गणेशोत्सवाचं हे एक विशेष असं रूप असतं, कारण सध्या आपण बघतोय या होडीवरून सध्या चिंचपोकळीचा चिंतामणी हा विसर्जन मार्गावर आहे। अगदी काही क्षणात ही भव्य दिव्य अशी गणपती मूर्ती काही क्षणात विसर्जित होईल, परंतु आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सर्व गणेश भक्त सुद्धा या मूर्तीसोबत या होड्यांच्या माध्यमातून पुढे जात आहेत आणि गणरायाला विसर्जित करण्यासाठी जेवढा भाऊक क्षण भाऊक करणारा असतो, त्याचबरोबर या गणेश भक्तांमधला उत्साह सुद्धा अजूनही कायम आहे। कारण मिरवणूक सुरू होऊन तब्बल 22-23 तास आता झालेले आहेत आणि त्यानंतर सुद्धा तेवढीच शक्ती, तेवढाच उत्साह, तेवढाच जल्लोष कायम आहे। आणि अगदी काही क्षणांमध्ये चिंचपोकळीचा चिंतामणी असेल किंवा लालबागचा राजा असेल, या दोन्ही सुद्धा मूर्त्यांचं विसर्जन होणार आहे। त्याचबरोबर इतरही सार्वजनिक गणेश मंडळ सध्या आहेत, त्यांची सुद्धा विसर्जन विधी पार पडेल आणि त्यानंतर ह्या विसर्जन मिरवणुकीची सांगता होईल। सध्या ही विसर्जन मिरवणूक अतिशय अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि चिंतामणीचं आणि त्याचबरोबर लालबागच्या राजाचं विसर्जन सुद्धा आता काहीच क्षणांमध्ये होईल। तर ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत एबीपी माझा सध्या पोहोचवत आहे, कारण मुंबईचा गणेशोत्सव हा सध्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेला आहे। कारण चिंचपोकळीचा चिंतामणी गणेश मूर्तीचं विसर्जन हे अगदी काही क्षणात पार पडणार आहे। त्याचबरोबर गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा सुद्धा काही तासांपूर्वी दाखल झालेला आहे। त्या गणेश मूर्तीवरील सुद्धा आभूषणं काढली गेली आहेत आणि गणेश मूर्तीची आरती होऊन लालबागच्या राजाचं सुद्धा विसर्जन काही वेळातच होईल।